नमस्कार, आपल्या मनोज बुंदे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आहोत वाडा येथे आणि आपल्यासोबत आहेत आदिवासी मुक्ती मोर्चा या सामाजिक संघटनेचे आणि जनग्रामीण सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी वनगासाहेब आपल्यासोबत आहेत। दरवर्षी 9 ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्ताने ते रक्तदान शिबिर भरवत असतात। यावर्षीचा रक्तदान शिबिर आज 7 ऑगस्टला पार पडलाय। वनगासाहेब, काय सांगाल आजच्या संपूर्ण तुमच्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाबद्दल? आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना तसेच जनग्रामीण सेवा संस्था या वतीने आपण दरवर्षी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने वाडा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो। परंतु यावेळी 9 ऑगस्टच्या दिवशी आपला जागतिक आदिवासी दिवस आणि त्या दिवशीच रक्षाबंधन असल्यामुळे आम्ही रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम आहे तो आजच्या दिवशी म्हणजे 7 ऑगस्टमध्ये या ठिकाणी केलेला आहे। खूप चांगल्या पद्धतीने रक्तदाते आले। त्या रक्तदात्यांनी रक्तदान केल्यामुळे आज बहुतेक लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचू शकतो, त्यांचे प्राण वाचू शकतात। कारण रक्त हे फक्त माणसाच्या शरीरामध्येच, मानवी वृत्ती जी आहे माणसाच्या शरीरामध्येच रक्त तयार होतं, त्याच्यावर कुठल्याही कंपनीमध्ये हे काही रक्त तयार होत नाही। आणि अशा वेळेस आम्हाला इंग्रज माता ट्रस्ट जे आहे त्यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। त्याच पद्धतीने कुटीर रुग्णालय जव्हार यांची जी ब्लड बँक आहे त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही केले। तर वनगासाहेब, यावर्षीची जी संयुक्त आदिवासी उत्सव कमिटी वाडा तालुका आहे त्याच्यात तुम्ही अध्यक्ष म्हणून तुमची निवड झाली, त्याबद्दल तुमचे अभिनंदन। काय सांगाल 9 ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल? या ठिकाणी जो आपल्याकडे 9 ऑगस्टचा जो कार्यक्रम होणार आहे, मी सर्व आदिवासी बंधू आणि भगिनींना या ठिकाणी आवाहन करतोय की जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या। या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम हा आदिवासी कल्चर आणि आदिवासी परंपरेनुसार होणार आहे। या ठिकाणी कुठेही डीजे लावून आणि तेलांचा नाच केला जाणार नाही। तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन आणि आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे।